राधे महादेव साळवे। मी इयत्ता 7वीमध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाल कनेरगाव आहे। आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय राबवण्यात आले आणि त्या ग्रंथालयामध्ये खूप छान पुस्तके आहेत। त्याच्यामध्ये कोणते नेत्यांचे, कोणते संतांचे, कोणते गोष्टींचे पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकामधून मी एक गोष्टीचे पुस्तक घेतले आहे। मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे। या पुस्तकाचे नाव आहे इवलाचा ससा। या पुस्तकाचे लेखक या पुस्तकाचे नाव इवलाचा ससा। हे पुस्तक खूप छान आहे आणि याच्यामध्ये इवलाचा ससा याच्याविषयी माहिती दिलेली आहे। इवलाचा ससा एक जंगल होते। त्या जंगलमध्ये प्राणी राहत होते, पण ते प्राणी छान खूप इवलेसे होते। त्या जंगलामध्ये ससा बी राहत होता। वाघ, सिंह, माकड हे राहत होते, पण ते खूप इवलेसे होते। आणि इवलाचा ससा हा खूप भित्रा होता। जर दगड पडला तरी तो खूप भीत असे। आणि इवलाचा ससा त्याला सर्व समजावून सांगत असे की भीतीच कशाला, तरी ते कोणाचीच ऐकत नसे। आणि ते म्हणाला की मी कसं काय तुमच्यावर विश्वास करू, मला काही झालं तर। आणि मग ते इवलाचा ससा आम्हाला कळाले की ढग कोसळणार आहे। आणि मग तो सर्वांना सांगत असे की ढग कोसळणार आहे। तर मग त्याने माकडाला सांगितले। आणि मग ससाच्या मागे माकड पळायला लागले आणि म्हणाले की ढग कोसळणार आहे, पळा ढग कोसळणार आहे। आणि मग ते पळू लागले। मग त्यांनी डबल कोल्ह्याला सांगितले आणि तो कोल्ह्याला सांगितले की ढग कोसळणार एकाच्या मागे एक पळायला लागले। त्यानंतर त्यांना एक वाघ दिसला। वाघाच्या डकारीने सर्वजण थांबले आणि वाघ म्हणाला काय झाले। तर मग तो म्हणाला की ससा म्हणाला की ढग कोसळणार आहे। मग ते सर्वजण पळू लागले आणि मग ते पळू लागले आणि त्यांना जंगलाचा राजा सिंह दिसला। आणि मग ते सिंह म्हणाला काय झाले। तर मग ते सर्वजण एकमेकाच्या अंगावर पडले आणि ते जंगलाचा राजा सिंहाला सर्वजण भिले। आणि मग ससा म्हणाला माकडाला की ढग कोसळणार आहे। माकड म्हणाला कोल्ह्याला ढग कोसळणार आहे। आणि कोल्हा म्हणाला वाघाला की ढग कोसळणार आहे। आणि मग ते सर्वजण पळायला लागले आणि तिच्यामध्ये ससा सुद्धा पळायला लागला। त्यानंतर तो ससा खूप भिला आणि असेच एके दिवशी ससा जाऊ लागला। तेव्हा एक मोठा दगड त्याच्या अंगावर पडत होता आणि तो लवकरच बाजूला सरकला। आणि मग तो म्हणाला अरे बापरे, हे तर माझ्या दगड अंगावरच पडत होता। आणि मग तो खूपच भिला आणि मग ते पळू लागला। त्यानंतर तो त्याच्या घरात तिथे जाऊन लपला। आणि मग त्याला खूपच भीती वाटू लागली, कारण की ते दगड त्याच्या अंगावर पडत होता। आणि मग
ते जंगल होतं. त्या जंगलामध्ये झाडं बी खूप छान, ते इवले होते झाडंसुद्धा. आणि ससाची आई त्याला म्हणाली, अरे तू इतका कसा मित्र आहेस, कशाला बी भीती. त्याला सर्वच जण समजायला लागले तरी ते ऐकत नसते. ते म्हणे की मी तुमच्यावर विश्वास कसा करू, कारण की मला खूपच भीती वाटते. त्याची आई म्हणाली, अरे भीती कशाची वाटते तुला, भीती तर काहीच नाही तुझं, तुला कोणीच काय करणार नाही. तर सर्वजण म्हणाले आम्ही तुला काहीच करणार नाही, तरीसुद्धा तू आम्हाला निघतो. आणि त्याला हत्तीची सुद्धा खूप भीती वाटत असते. हत्ती असाच बसला का त्याला वाटले की ते दगड आहे, आणि त्या हत्तीच्या पाठीवर जाऊन ते बसला. पाहिलं तर आणि मग ते हत्ती उठला आणि ते म्हणाले, अरे बापरे तो हत्ती आहे. आणि त्या हत्तीच्या पाठीवर उतरला आणि त्याला खूप भीती वाटू लागली, कारण की तो हत्तीच्या पाठीवर बसला होता. हत्तीची त्याला खूपच भीती वाटत असे. धन्यवाद.